मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील विरार स्थानक येथे आज 4 मेला सकाळी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला। रोजच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली सकाळी 8:28 ची विरार चर्चगेट सामान्य लोकल अचानक वातानुकूलित एसी लोकल मध्ये रूपांतरित करण्यात आल्याच्या निषेधार्थ हजारो प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून गाडी रोखून धरली। या घटनेमुळे संपूर्ण पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली। पीक अवर मध्ये घडलेल्या या आंदोलनामुळे अनेक गाड्या उशिराने धावल्या तर काही गाड्या रद्दही कराव्या लागल्या। परिणामी नालासोपारा स्थानक, वसई रोड स्थानक आणि भाईंदर स्थानक येथे प्रचंड गर्दी उसळली। रेल्वे प्रशासनाने 29 एप्रिलला जारी केलेल्या सूचनेनुसार 1 मे पासून 8:28 ची लोकल एसी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते। मात्र हा निर्णय प्रवाशांच्या दृष्टीने अनपेक्षित ठरला। विशेष म्हणजे सकाळी 8:33 वाजता आधीच एक एसी लोकल उपलब्ध आहे, त्यामुळे केवळ 5 मिनिटाच्या अंतराने 2 एसी गाड्या धावणे सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध पर्याय कमी झाले आहे। दररोज नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी ही 8:28 ची लोकल अत्यंत महत्त्वाची होती। ती एसी झाल्याने इतर सामान्य गाड्यांवर ताण वाढला आहे। गर्दीमुळे चढ उतार करताना प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। याशिवाय एसी लोकलची तिकीट दर सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे नसल्याने आर्थिक ताणही वाढला आहे। आम्हाला एसी गाड्यांना विरोध नाही, पण त्या स्वतंत्रपणे चालवाव्यात, विद्यमान सामान्य गाड्या बदलू नयेत अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली। परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस घटनास्थळी धाव घेतली। अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। काही वेळाने आंदोलन शांत झाले, मात्र तोपर्यंत मोठा विलंब झाला होता। या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला। सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना उशीर, गर्दी आणि गैरसोयींचा सामना करावा लागला। यामुळे रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। सुविधा वाढण्याच्या नावाखाली जर सामान्य प्रवाशांचे पर्याय कमी केले जात असतील तर ती प्रगती नसून असंतुलित विकास आहे। एसीच्या थंडगार सोयीपेक्षा सामान्य माणसाच्या रोजच्या प्रवासाची गरज अधिक महत्त्वाची आहे, हे प्रशासनाने वेळेत ओळखणे गरजेचे आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।